कोंढाणा स्वराज्याच्या काळजातील एक काटा. जोपर्यंत हा गड शत्रूच्या हाती आहे तोपर्यंत जिजाऊ माँसाहेबांच्या डोळ्यात झोप नव्हती. महाराज चिंतेत होते, कारण हा गड जिंकणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होते. महाराज, कोंढाण्याच्या मोहिमेवर मी जाणार. महाराज म्हणतात, पण तानाजी, मुलाचं लग्न आहे घरी. त्यावर तानाजी बोलतात, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. काळोखी रात्र, तुफानी वारा आणि समोर उभा ताठ कडा. तानाजींनी कडा चढून गडावर धडक मारली. उदयभान राठोड आणि तानाजी यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. लढता लढता तानाजींची ढाल तुटली, पण हा वीर मागे हटला नाही. हाताला पंचा गुंडाळून त्यांनी वार झेलले आणि अखेर कोंढाणा जिंकला. पण स्वराज्याचा हा सिंह धारा तीर्थी पडला. अशा वीर मावळ्यांच्या बलिदानामुळेच आज स्वराज्य उभे आहे. तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा. जय शिवराय.